नमस्कार अमरावती. अमरावतीतील तपोवन जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. विशेष म्हणजे या हत्येचा आरोपी दुसरा कोणी नसून मृत तरुणीचाच मावस भाऊ असल्याचंही तपासात समोर आलंय. 2 जून रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन संस्थेच्या जंगल परिसरामध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. तर या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मृत तरुणीची ओळख काजल जितेंद्र इंगळे अशी पटली होती. तर या गंभीर गुन्ह्याचा तपास अमरावती शहर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. घटनास्थळी कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरा नसताना पोलिसांनी हार न मानता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 300हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. तसेच तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई मृत तरुणीचा मावस भाऊ चेतन सुनील थोरात याच्याकडे वळली. पोलीस चौकशीमध्ये चेतन थोरात याने खून केल्याची कबुली दिली आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याचंही त्याने पोलिसांसमोर मान्य केले असल्याची माहिती मिळते. या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून गुन्ह्यात वापरलेल्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी फेकून दिलेल्या वस्तूचा शोध सध्या सुरू आहे. या खळबळजनक हत्याकांडाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत आहे. 300हून अधिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बारकाईने केलेल्या तपासाच्या जोरावरती अमरावती पोलिसांनी या गूढ हत्येचा उलगडा केला असून नात्यालाच काळीमा फासणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. एक मिनिट.